कारल्यावर भिजवलेलं बेसन पीठ घालून तुम्ही कधी कारल्याचा हा पदार्थ बनवला का? नक्कीच बनवला नसेल. आज हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते. इथे बघू शकता मी अशा प्रकारे 2 कारली इथे घेतलेली आहे. आता ही जी कारली आहे याची अशा प्रकारे देठ काढून टाकायची आहे आणि आता आपल्याला या कारल्याचे गोल गोल भागामध्ये कारली आपल्याला चिरून घ्यायची आहे. कारल्याची या पदार्थासाठी आपल्याला गोलच कारली चिरलेली हवी आहे, म्हणून इथे कारली मी गोलच चिरून घेणार आहे. इथे कारली छान अशी चिरून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये असलेल्या ज्या बिया आहे त्या अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही याच्या आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचं कारलं कधी घरी बनवलं का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कारल्याचा हा पदार्थ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे कारल्यामधल्या ज्या बिया आहे त्या मी पूर्णतः काढून घेतलेल्या आहे. आता आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि चिरलेले जे कारलं आहे ते कारलं आपल्याला या भांड्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आता त्याच्यावर आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि हे ज्या कारल्याच्या फोडी आहे त्याला अशा प्रकारे मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. कारल्याला मीठ लावल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनटं कारलं असंच सोडून द्यायचं आहे. कारल्याच्या फोडीला मीठ लावल्याने कारल्यामधला जो कडवटपणा आहे तो बऱ्याचपैकी कमी होतो, म्हणून कारल्याला मीठ लावणे इथे आवश्यक आहे. तर इथे मी 20 मिनटं कारलं असं सोडून दिलेलं होतं आणि छान असं कारलं मुरल्यानंतर आता याच्यावर पाणी घालणार आहे व 2 ते 3 पाण्याने कारल्याच्या ज्या फोडी आहे त्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे. एकीकडे एका भांड्यामध्ये आपल्याला 1 चम्मचभर एवढं बेसन पीठ घेऊन घ्यायचं आहे. लहान चमच्याने 1 चम्मच एवढं आपल्याला तांदळाचं पीठ इथे घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घेतल्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे, अर्धा चम्मच हळद घालायची आहे, अर्धा चम्मच तिखट घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि हे जे बेसन आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. बेसन भिजवताना आपल्याला एकदम घट्ट नाही, एकदम पातळ नाही, मध्यम असं बेसन पीठ इथे भिजवायचं आहे. अगदी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे बेसन पीठ आपलं छान असं भिजून झालेलं आहे. आता आपण ज्या कारल्याच्या फोडी चिरून ठेवलेल्या होत्या त्या अशा प्रकारे आपल्याला बेसन पिठामध्ये घालून घ्यायच्या आहे. आता ज्या फोडी आहे त्या मी याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहे. आता मी सुरुवातीला याच्यामध्ये 4 अशा फोडी घातलेल्या आहे. आपण थोड्या थोड्या फोडी याच्यामध्ये घालणार आहे आणि अशा प्रकारे चमच्याने बेसन पीठ या कारल्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता एकीकडे आपल्याला तेल कडकडीत असं गरम करायला ठेवायचं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या कारल्याच्या फोडी आहे त्या अशा प्रकारे सोडायच्या आहे. आता आपल्याला मंद आचेवर हे ज्या कारले आहे हे कारले अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. तुम्ही ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे. एक प्रकारची इथे आपण कारल्याची भजी तळून घेत आहोत. आता ही जी कारल्याची भजी आहे ती आपल्याला एका साईडने परतवून घ्यायची आहे. आपल्याला ही जी कारल्याची भजी आहे ती पूर्णतः एका साईडने छान अशी तळू द्यायची आहे आणि नंतर झाऱ्याने आपल्याला तिला परतून घ्यायची आहे. मंद आचेवर आपल्याला ही कारल्याच्या फोडी किंवा ही भजी तळून घ्यायची आहे. इथे आपल्याला गॅसचा मोठा पॉवर करायचा नाही, कारण की आपण याच्यामध्ये कारल्याच्या फोडी टाकलेल्या आहे आणि कारल्याच्या फोडी जर मोठा पॉवर केला तर बेसन जळून जाईल व कारल्याच्या फोडी मात्र शिजणार नाही. म्हणून आपल्याला इथे मंद आचेवरच ही भजी तळून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता पहिली जी मी 4 भजी टाकली होती ती छान अशी इथे तळून झालेली आहे. आता आपण ही जी भजी आहे ती काढून घेऊया आणि याच प्रकारची आपण पूर्णतः जी भजी आहे ती तळून घेऊया. त्याच्या आधी तुम्ही अशा प्रकारची कधी कारल्याची भजी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. ज्या कोणाला कारल्याची भाजी बिलकुल आवडत नाही किंवा कारले खायला जे टाळतात त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारची कारल्याची भजी सुद्धा बनवून त्यांना नक्कीच देऊ शकता. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरी सर्वांना सुद्धा ही कारल्याची भजी अतिशय आवडीने खाऊ घालू शकतो, कारण की कारल्याची भजी खूपच चवीला चविष्ट बनते. आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपली इथे कारल्याची भजी तयार आहे. आता ही जी कारल्याची भजी आहे आपण तशीही खाऊ शकतो किंवा या कारल्याच्या भजीपासून आपण छान अशी भाजीसुद्धा बनवू शकतो. त्याच्यासाठी बघा एक मिक्सरचं पॉट इथे घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लसणाच्या कड्या घालायच्या आहे, 2 ते 3 हिरवी मिरची घालायची आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे, थोडा कढीपत्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, तसाच एक मोठा असा कांदा चिरूनसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. आता थोडे शेंगदाणेसुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. तसंच एक मोठा टोमॅटोसुद्धा इथे आपल्याला चिरून घालायचा आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. आता
जे तेल कढईमध्ये होतं त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चम्मच एवढं मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडली की आपण जे एक वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आज आपण जी कारल्याची भाजी पाहत आहोत ती भाजी तुम्ही कधीच अशा प्रकारे बनवली नसेल. या प्रकारची भजीसुद्धा आपण खाऊ शकतो किंवा त्या भजीपासून छान अशी कारल्याची भाजीसुद्धा आपण आपल्या घरी नक्कीच बनवू शकतो. हे वाटण आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि वाटण जे आहे ते छान असं तेलामध्ये आपल्याला शिजू द्यायचं आहे. तेलामध्ये छान असं वाटण शिजल्यानंतर बघा कलर असा चेंज होतो. कलर चेंज झाल्यानंतर या वाटणाला छान असं तेल सुटायला लागतं. तेव्हा समजायचं की आपलं वाटण इथे छान असं शिजून तयार आहे. इथे वाटण छान झालेलं आहे. जेव्हा वाटण छान तयार होतं तेव्हाच कोणतीही भाजी छान अशी तयार होते. वाटण झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच तिखट घालायचं आहे, 1 चम्मच मीठ घालायचं आहे, अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि 1 चम्मच एवढं धनेपूडसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता या फोडणीलासुद्धा आपल्याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे. जोपर्यंत फोडणी छान अशी शिजत नाही किंवा याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपली भाजी छान अशी बनत नाही. आता ही जी फोडणी आहे ते छान अशी तयार आहे. आता याच्यामध्ये ही जी भजी आहे ती आपल्याला पूर्णतः अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. भजी घातल्यानंतर चमच्याने आपल्याला ही भजी परतवून घ्यायची आहे आणि या मसाल्यामध्ये ही जी भजी आहे ती आपल्याला होऊ द्यायची आहे. मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही तुमच्याकडे एकदा नक्की ट्राय करा. आता बघू शकता इथे मस्त अशी जी भजी आहे ती आपली मसाल्यामध्ये तयार झालेली आहे. आता आपण मसाला भजीसुद्धा अशा प्रकारे खाऊ शकतो. पण आपण इथे भाजी बनवत आहोत म्हणून आता आपल्याला याच्यावर कळकळीत गरम केलेलं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी इथे तुमच्या हिशोबाने कमी जास्त तुम्ही करू शकता. मला जेवढा रस्सा घट्ट हवा होता तेवढंच मी इथे पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर चमच्याने आपल्याला हा जो मसाला आहे किंवा ही जी भाजी आहे ती आपल्याला एक वेळा अशी ढवळून घ्यायची आहे आणि या भाजीला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. मंद आचेवर 10 मिनिटं आपल्याला ही भाजी इथे शिजू द्यायची आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा आपल्याला या भाजीमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, कलर पाहू शकता आणि ही भाजी खूपच अशी मस्त आणि चवीला चविष्ट अशी बनते बरं. नक्की एकदा ट्राय करा. आता छान अशी इथे आपली भाजी झालेली आहे. मंद आचेवर मी इथे 10 मिनिटं ही भाजी शिजून घेतलेली आहे आणि मस्त इथे आपली भाजी तयार आहे. तुम्हाला घालायचं असेल तर थोडी इथे साखर घालू शकता आणि कैरीसुद्धा इथे आपण घालू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा आपण इथे वापरू शकतो. पण मी अशीच मला भाजी ही आवडते आणि म्हणून मी याच्यामध्ये ना कैरी घातलेली आहे, ना आमचूर घातलेला आहे, ना साखर घातलेली आहे. आणि इथे बघू शकता मस्त इथे भाजी तयार आहे. आता एका प्लेटमध्ये मी ही भाजी काढून घेणार आहे. तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारची कारल्याची भाजी कधी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे मी एका प्लेटीमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे. ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, पोळीसोबत खाऊ शकतो किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी नक्कीच खाऊ शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.